नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी आहे। आज मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट नुकतीच कृषी विभागाकडून माहिती आली आहे की फक्त काही क्षणांमध्येच राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 15,000 रुपये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। ही मदत सरकारकडून थेट तुमच्या खात्यात पोहोचवली जाणार आहे। ही रक्कम त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचे 2022 ते 2025 या काळात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते। ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आणि अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नव्हता किंवा कमी मिळाला होता त्यांना यावेळी थेट 50,000 रुपये पर्यंत मदत मिळू शकते। शेतकऱ्यांच्या हक्काचा हा पैसा आता लवकरच त्यांच्या हातात येणार आहे। मित्रांनो, सरकारने यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून म्हणजे 2022, 23 आणि 24 या काळात अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता आणि त्यांच्या मनात सरकारविषयी नाराजी वाढत होती। याच पार्श्वभूमीवर आज मंगळवार 12 ऑगस्ट पासून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार असून देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सांगितले आहे की तब्बल 32 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजच पीक विमा जमा होणार आहे। सध्या 14 लाख जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। तसेच कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत आणि कोण अपात्र ठरले आहेत याची यादीही सरकारकडून आजच जाहीर करण्यात आली आहे। उद्या बुधवारपर्यंत उर्वरित 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात पाठवली जाणार आहे। मित्रांनो, सरकारने यंदा पीक विम्याची मंजुरी दिली आहे आणि ज्यांच्या पिकांचं नुकसान जास्त झालं आहे त्यांना यावेळी भरघोस मदत मिळणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधानाचं हास्य फुलणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात विविध प्रकारचा पीक विमा जमा होईल। काल काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम दिली गेली होती। आज 14 जिल्ह्यांचा क्रमांक आहे। त्यामुळे या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच विम्याची रक्कम मिळणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः कृषी विभागाला याबद्दल स्पष्ट आदेश दिले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। लक्ष ठेवा, कारण तुमच्या मेहनतीचं फळ आता बँक खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, कारण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात काही क्षणातच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना आज 15,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळेल। जर 2022 पासून आतापर्यंत म्हणजे मे 2025 पर्यंत तुमचा पीक विमा थकीत असेल, अजून मिळालाच नसेल, तर यावेळी तुम्हाला एकाच वेळी 30,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते। कालच काही भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 52,000, 49,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतचा विमा जमा झाल्याचं दिसलं आहे। त्यामुळे आज या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हीच मदत मिळणार असल्याचं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे। मेहनतीचे हे फळ लवकरच तुमच्या खात्यात पोहोचणार आहे। तर मित्रांनो, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत। त्यापैकी कालच 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप पूर्ण झालं। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं होतं की 10,000, 12,000 किंवा जास्तीत जास्त 15,000 रुपये मिळतील, पण यावेळी सरकारने दिलेला लाभ अपेक्षेपेक्षा खूपच मोठा आहे। केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 2022, 23 आणि 2024 तिन्ही वर्षांचा थकीत पीक विमा एकाच वेळी जमा केला जात आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 40,000 ते 50,000 रुपये पोहोचले आहेत। जर 2022, 23 आणि 24 मध्ये तुमच्या बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळ, आंबा, मूग, मटकी किंवा शेंगासारख्या पिकांचं नुकसान झालं असेल तर त्याचा विमा आता मंजूर झाला आहे। सरकारने जाहीर केलेल्या यादीत तब्बल 35 पिकांचा समावेश असून मेहनतीचे हे फळ लवकरच तुमच्या हातात येणार आहे। मित्रांनो, या यादीत एकूण 35 पिकांचा समावेश आहे। यामध्ये विशेषतः कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे। आज मंगळवार असल्याने काही तासातच या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली। कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी स्वतः जाहीर केलं आहे की तब्बल 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हा विमा जमा होत आहे। त्यामुळे हा क्षण प्रत्येक शेतकऱ्यासाठी आनंदाचा आहे। म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे, कारण शेवटपर्यंत बघितल्यावरच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात आज किती पीक विमा जमा होणार आहे आणि नेमक्या कोणत्या वेळेला पैसे तुमच्या बँक खात्यात पोहोचतील याची अचूक माहिती मिळेल। मित्रांनो, तुम्ही या पीक विम्यासाठी पात्र आहात की नाहीत आणि नेमके कोणते 14 जिल्हे यामध्ये सामील आहेत हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे तुमचं इतर काम थोडा वेळ बाजूला ठेवा आणि
पुढील माहिती काळजीपूर्वक ऐका. आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ स्पष्ट आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ पीक विमा जमा करावा. त्यामुळे तब्बल 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये लवकरच ही रक्कम पोहोचणार आहे. कालच 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप झाला असून आज मंगळवारी आणखी 14 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत की हे 14 जिल्हे कोणते आहेत आणि त्याचबरोबर कोणते शेतकरी या योजनेतून अपात्र ठरणार आहेत हेही समजून घेऊ. तर मित्रांनो, आता तुम्हाला फक्त 2 मिनिटातच याची संपूर्ण यादी सांगणार आहे. पण आधी एक महत्वाची सूचना. सरकारने स्पष्ट केलं आहे की यावेळी सर्वच बँकांच्या खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही. मागच्या वेळेस जेव्हा पीक विमा जमा झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम पोहोचलीच नाही आणि ती सरकारकडे परत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हे लक्षात घेऊन यावेळी सरकारने फक्त 12 बँका निवडल्या आहेत. जर तुमचे खाते या 12 बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल किंवा पीक विमा भरताना तुम्ही या बँकांपैकी कोणती तरी बँक निवडली असेल तरच तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होईल. अन्यथा यावेळी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे या 12 बँकांची नावे जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण सरकारने त्यांनाच प्राधान्य दिलं आहे. तर मित्रांनो, यावेळीचा पीक विमा थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं खातं या 12 निवडक बँकांमध्ये नसेल आणि इतर कोणत्याही बँकेत असेल तर विमा रक्कम जमा करण्यात मोठी अडचण येऊ शकते. कंपन्यांनी सांगितलं आहे की या 12 बँका वगळता इतर बँकांच्या खात्यांमध्ये रक्कम पोहोचायला उशीर होईल. त्यामुळे तुम्हाला पैसे लगेच मिळतीलच अशातला भाग नाही. म्हणूनच आता आपण नीट लक्ष देऊन बघायला हवं कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे आणि आज ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे त्यांची माहिती जाणून घेणं सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आज मंगळवार 12 ऑगस्ट पासून पुढील 3 दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 टप्प्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे. सरकारने निवडलेल्या 12 बँकांपैकी जर तुमची बँक असेल तर हा फायदा तुम्हालाही मिळणार आहे. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐका, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून ही रक्कम जमा होणार आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांना आज 15,000 रुपये तर काहींना 20,000 रुपये मिळणार आहेत. काहींच्या खात्यात तर 25,000 रुपयांपासून थेट 40,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झालेली आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात तर 52,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा जमा झालाय. आता तुम्ही विचार करत असाल एवढी मोठी रक्कम कशी काय आली? तर बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2022 पासून ते 2025 पर्यंत ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांचा हिशोब करून हा पैसा देण्यात येतोय. याआधी फक्त काही भागाचा विमा दिला गेला होता, पण आता कृषी विभागाने सांगितलं आहे की या कालावधीत झालेल्या नुकसानावर 100% पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच जेवढं नुकसान झालं ते सगळं लक्षात घेऊन रक्कम तुमच्या खात्यात जमा होत आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळात येणार आहे आणि त्यामुळे हजारो कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. हे खरंच शेतकऱ्यांसाठी मोठं समाधान देणारं पाऊल आहे. मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आत्ताच मोठी घोषणा केली आहे की पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. पण लक्षात ठेवा, हा विमा केंद्र सरकारकडून दिला जात असल्याने तो सगळ्याच बँकांमध्ये जमा होणार नाही. फक्त ठराविक 12 बँकांमध्येच ही रक्कम सोडण्यात येणार आहे. म्हणूनच सर्वात आधी आपण या बँकांची यादी पाहणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरोखरच ही रक्कम मिळते ते जाणून घेणार आहोत. कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून हा संदेश पूर्ण बघा, अर्धवट सोडू नका, कारण यात तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत की नाहीत याची महत्त्वाची माहिती आहे. तर मित्रांनो, आता पाहूयात तुमची बँक या यादीत आहे का. सरकारने ज्या 12 बँका निवडल्या आहेत त्यात पहिल्यांदा येते जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक. जर तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार हे नक्की. दुसऱ्या क्रमांकावर आहे HDFC बँक. ही खाजगी बँक असली तरी अनेक शेतकऱ्यांची खाती येथे आहेत, त्यामुळे सरकारने यालाही प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर आहे ICICI बँक, जिथे शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, त्यामुळे या बँकेतील खातेदारांनाही पीक विमा मिळणार आहे. आणि पुढे आहे एक महत्त्वाची बँक
कोटक महिंद्रा बँक हिला सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे जर तुमचे खाते या बँकांपैकी कुठल्याही बँकेत असेल तर पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे। तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक ही शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात शेतीसाठी कर्ज देण्यासाठी ओळखली जाते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याआधीही या बँकेतून पीक विमा घेतलेला आहे। आता पुन्हा एकदा या बँकेत खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थोड्याच वेळात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक। पोस्टात खाते असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। जर तुमचं खातं आधार कार्डची लिंक असेल तर लवकरच तुमच्या खात्यातही ही रक्कम जमा होईल। ही सुविधा सुरुवातीला 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे। यानंतर येते महाराष्ट्र बँक, जी सर्वात जास्त शेतकऱ्यांनी निवडलेली बँक आहे। जवळपास 90% शेतकऱ्यांची खाती इथे आहेत। त्यामुळे कृषी विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्यांच्या खात्यातही पीक विमा थोड्याच वेळात जमा होणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र बँक खाते असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्वात आधी पीक विम्याची रक्कम याच बँकेतील खातेदार शेतकऱ्यांना मिळणार आहे। पण लक्षात ठेवा, ही सुविधा फक्त निवडक 14 जिल्ह्यांमध्येच उपलब्ध आहे। त्यामुळे ते 14 जिल्हे कोणते आहेत हे पुढे आपण पाहणारच आहोत। आता पुढील बँक आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेतही बऱ्याच शेतकऱ्यांची खाती आहेत आणि थोड्याच वेळात इथल्या खात्यांमध्येही पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर येते स्टेट बँक ऑफ इंडिया, जी देशातील सर्वात मोठी बँक आहे। इथेही शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम पोहोचेल। याशिवाय कृषी विभागाने सांगितलेल्या यादीत कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा यांचाही समावेश आहे। या बँकांमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत। जसे 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे, तसेच काही शेतकऱ्यांना मात्र यावेळी अजिबात रक्कम मिळणार नाही। आता हा मुद्दा सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। कृषी विभागाच्या माहितीनुसार सुमारे 14 ते 15,000 शेतकरी या योजनेतून वगळले गेले आहेत। यामागचं कारणही मोठं आहे। मागील 2 ते 3 महिन्यात पीक विम्याबाबत गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या तुम्हीही ऐकल्या असतील। काही जणांनी गायरान जमीन, रस्त्याच्या कडेची जमीन आणि कॅनलच्या बाजूची जमीन स्वतःची दाखवून विमा घेतला होता। आता अशा शेतकऱ्यांना यावेळी कोणताही लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे। आता येऊया त्या 14 जिल्ह्यांच्या यादीकडे। सर्वात पहिला जिल्हा आहे अकोला, त्यानंतर आहे नांदेड, मग वाशिम, यवतमाळ। आता पुढची नावेही आपण पुढे बघणारच आहोत। पुढील जिल्ह्यांची नावेही आता स्पष्ट झाली आहेत। अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, नंतर लातूर आणि बीड यांचा समावेश आहे। त्यानंतर आहे बुलढाणा, जालना आणि सांगली। या जिल्ह्यांमध्ये देखील आज, उद्या किंवा जास्तीत जास्त परवा या 3 दिवसात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। पुढे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही कृषी विभागाच्या आदेशानुसार तातडीने रक्कम सोडण्यात येणार आहे। त्यामुळे ज्यांचा जिल्हा या यादीत आहे त्यांनी आपले बँक खाते तपासत राहावे। शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक ताज्या आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आमच्या माहिती योजनेची या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढची महत्त्वाची माहिती तुम्ही चुकवणार नाही। मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर तुम्ही पीक विमा योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या व्हिडिओपासून नक्कीच महत्त्वाची माहिती मिळाली असेल। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा पीक विमा योजनेसंबंधात अतिशय महत्त्वाची माहिती मिळेल। धन्यवाद।